सकल धनगर समाजाचा मोर्चा आज अमरावतीत डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचला। मोर्चेकऱ्यांनी निवासस्थानासमोर मोठ्या आवाजात घोषणा दिल्या। एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी घंटानाद आंदोलनही करण्यात आलं। यावेळी धनगर समाज नेते दिलीप पेडतकर यांनी डॉक्टर बोंडे यांच्या समोर समाजाची भूमिका ठामपणे मांडली। आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ झाली पाहिजे, अन्यथा संघर्ष उभा राहील असा इशारा समाजाने दिला। मोर्चेकऱ्यांचा आक्रोश आणि घोषणांच्या पार्श्वभूमीवर खासदार बोंडे यांनी धनगर समाजाला आश्वासन दिलं, तुमच्या मागण्या आम्ही गंभीरतेने घेतल्या आहेत, आरक्षण अंमलबजावणीसाठी मी पुढाकार घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली। सकल धनगर समाज अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आज आपण सगळे धनगर बांधव आणि भगिनी आपण इथे आलेले आहात आणि इथे उपस्थित असलेले दिलीप भाऊ पेडतकर, सर्व बांधव आणि भगिनी ही आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे 17 सप्टेंबर 2025 पासून उपोषणाला बसलेले आहे आणि आजचा 13वा दिवस आहे आणि आपल्या भावना आपण निवेदनामध्ये व्यक्त केलेल्या आहे। मी तातडीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करतो आणि जसं आपण आता बोलताना सांगितलं त्याप्रमाणे पंकजाताई आणि गिरीश महाजन यांनी त्या पत्राच्या संदर्भात जी गोष्ट केलेली होती त्याची दखल घेऊन तातडीनं त्या संदर्भात कारवाई करावी, म्हणजे पावलं उचलावी या पद्धतीनं मी सांगतो। आणि राज्याचं झाल्यानंतर जेव्हा केंद्रामध्ये येते तेव्हा हा प्रश्न निश्चितपणे आपण पटलावर घेऊ। धन्यवाद बोंडे साहेब। आज धनगर समाजाचं शिष्टमंडळ हे आपल्याला भेटण्यासाठी आलेलं आहे। आपण आझाद शत्रू आहात, त्यामुळे धनगर समाजाकडेही आपण त्याच दृष्टीने पाहावं। 2014 मध्ये माननीय मुख्यमंत्री आणि तत्कालीन प्रदेश भाजपाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला होता, परंतु गेल्या 10 वर्षापासून आणि हे 11वे वर्ष त्यांना त्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे तेव्हापासून आतापर्यंत दुर्लक्ष झालेलं आहे। आपण धनगर समाजाच्या व्यथा जाणता आणि आम्ही तर मागेच म्हटलं होतं की आपण समाजाला म्हणजे आरक्षण नाही दिलं, बहीण दिली, धनगर समाजाला बहीण दिली पण आरक्षण नाही दिलं। यावेळेस त्या बहिणीच्या आग्रहास्तव, कारण तुम्हाला आता सगळ्याच बहिणी लाडक्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळं आपली लाडकी जी बहीण आहे तिच्या जातीसाठी आता आपण प्रयत्न करावेत। 2 सप्टेंबरला मराठ्यांचा आरक्षणाचा जी.आर. निघाला, त्याच्यामुळे मराठा आणि धनगर असा भेदभाव करू नये, कारण हैदराबाद गॅझेटियर ज्याप्रमाणे मराठ्यांना लागू केलं त्याचप्रमाणे आम्हाला लागू करा, नंतर मराठ्यांना मलिदा आणि धनगरांना धातुरा असं काही करू नका। आमची विनंती आहे आपल्याला, देवाभाऊला आमचं हे म्हणणं आहे, हे आमचं तुम्हाला प्रेमाचं साकडं आहे। कृपया आमचं म्हणणं, धनगर समाजाचं म्हणणं, या युवा आज या जिल्ह्यातला युवा कार्यकर्ता फार मोठ्या ताकदीने इथे आलेला आहे, त्यामुळे आपण कृपया आमचं गाऱ्हाणं, आमच्या आरक्षणाचं भिजत घोंगडं मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर टाकावं आणि आपण ही सक्रिय सहभाग घ्यावा ही नम्र विनंती।